संभाजीनगरमध्ये तोतया IAS कल्पना भागवत प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अटक झालेली आहे। कल्पना भागवतचा मित्र आणि अफगाणी नागरिक अशरफ खलील याला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे। स्वतःला केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणवून घेत तो खुलेआम फिरत होता। छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ही कारवाई केली। तर या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तर संभाजीनगरमधल्या तोतया IAS कल्पना भागवत हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अटक ही देखील आता करण्यात आलेली आहे। कल्पना भागवतचा मित्र आणि अफगाणी नागरिक अशरफ खलील याला दिल्लीमधून अटक करण्यात आलेली आहे। तर अशरफ खलील हा स्वतःला केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणवून घेत खुलेआम फिरत होता आणि यालाच आता अटक करण्यात आलेली आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संभाजीनगरमधलं हे प्रकरण समोर आलेलं होतं। तोतया IAS कल्पना भागवत या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अटक करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे? ही अटक दिल्लीमधून करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे। हा जो अशरफ आहे हा या महिलेचा मित्र आहे, बॉयफ्रेंड आहे असं देखील सांगितलं जात आहे। त्याबरोबरच अन्य एक नाव पुढे आलेलं होतं, गृहमंत्र्यांचे OSD म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचे OSD म्हणून जो व्यक्ती या ठिकाणी फिरत होता त्याला देखील या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। त्याचं नाव काय आहे हे समजू शकलेलं नाही। मात्र या प्रकरणामध्ये दोघा जणांना अटक करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। खरं तर हे प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे समोर आलेले होते। पाकिस्तान कनेक्शन असेल किंवा इतर जे त्यांचे कनेक्शन असतील किंवा यांनी नेमकं काय केलेलं आहे। 19 कोटी रुपयांचा चेक त्या महिलेच्या घरी या ठिकाणी आढळलेला आहे। तो कुणी दिलेला आहे, का दिलेला आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देखील पोलिसांना तपासली आहे। आणि ही एक महत्त्वाची प्रकरणात म्हणावं लागेल मध्ये अटक करण्यात आलेली आहे। बरोबर आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय खुलासा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।